अभी ये लद्दाख के लिए पैकिंग चालू कर दी है। देखते हैं ब्लॉग की शुरुआत पैकिंग से। पहिलाच ब्लॉग आहे, आम्हाला माहीत नाही कसं बोलायचं, तर आम्ही निघालो लदाखला। पहिला स्टॉप आहे आता इथून लगेच वाराजीत घेतलं आहे नाश्ता करून, आता पुढे जायचं आहे। आता हा स्वप्नील, मी सत्यजित आणि हा किरण। ओके निघालेलो आता आम्ही फायनली। ओम नमः शिवाय। CNG भरायला आलो आता गाडीत। तर CNG भरून झालं, आता आम्ही निघालो मुंबईला। आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट मुंबई। थोडा पाऊस पण पडतोय, पावसाचं मजा घेत घेत आता आम्ही निघतोय। एक्सप्रेस वे, सुंदर असा रोड। आता हळूवारपणे पाऊस, एकदम छान। ते तिरका आला रे माझ्याकडे। उदे चालते आपल्याला काय मागणं सुरुवात करी करून असं असं करतो इकडे रे। ट्रकवाला आले इकडे आहे ना समोर, पकडतो ना। एक स्टेटसला काढायला फोटो काढून दिला मस्त। माग आपण काढलं होतं माहिती आहे, तिकडे बीडला गेलो तेव्हा तो फोटो एक नंबर आला होता। जाम झालं काय पलीकडे सध्या? कायम जाम असते, ते कायम जाम असतो तो रोड। चढ येणार आहे, ट्रकवाले सगळे स्लो होत। मस्त पैकी धोक्या। ओके समोर दुकान नको बंद करतो। आता अशी आम्ही टाकात एंट्री करत आहे। ढगामध्ये ढगात एक नंबर वातावरण झालेलं आहे, या वातावरणात आपण आरामात जाऊ शकतो। उन्हात कारण की जरा वरपर्यंत नंबर होईल। घालून ते कॅप्चर पुन्हा पोहोच। आम्ही आता मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे, तर बघू आता तिथून गुजरातमध्ये गोधरापर्यंत जायचा प्लॅन आहे। आता बघू आता कुठपर्यंत डिस्टन्स कव्हर करू शकतो तसं बघू। आता मला दाखवूया, अपडेट करू आम्ही तुम्हाला कुठे कुठे चाललंय काय। 12:30 त्याला भाडं असेल 20-25 हजार। मुंबईत कडक ऊन आहे, खूपच असं ऊन। तर 1:45 झालेत, वाटत नाही असं, वातावरण भारी आहे, पण हे ट्रॅफिक अर्धा तास झाला मी एकाच जागेवर उभा आहे। आता गोडबंदर रोडच्या एंडला आहे, आता इथून राईट घेतला की गुजरात रोडला लागणार।
गुजरातच्या दिशेने कूच केलेली आहे. या थोड्याशा कामामुळे एवढा वेळ ट्रॅफिक झालं बरं का. हे झालं असतं ना पूर्ण. माईक घ्यायला पाहिजे होतं. माईक तरी मी काढून ठेवलं होतं. आता आम्ही पेट पूजा करायला थांबलोय. हॉटेल ताजीन. जेवण अख्खा मसूर, रोटी. भारी दिसते ना ते डोंगराने नंबर, हा. पण 2 दिवसानंतर काय वाटेल हा, बघूया. बघूयात आता कसं वाटतंय. वायपर मार एकदा. महाराष्ट्र आहे. चेकपोस्ट क्रॉस करायला पझल बनवलेलं एक. ते काका सोडवण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही पण सोडतो. आम्ही पण सोडू लवकरच. तर आपला मागचं चिटक. हे नवीन गेम प्लेअर्स. एवढं का डेंजर पझल केले. तेच की. ट्रक थांबतात ते इकडं. नाहीच आहे काय. गुजरातमध्ये आम्ही CNG भरले आता इथे. आता निघालो पुढे परत. वापीमध्ये भरलं. वापी. हिरपुरा वाचलं होतं. एकदम जंगलातून आलेलो आहे. हायवेला खूपच ट्रॅफिक वाटलं होतं.
गुगल मॅप्सने आम्हाला चांगला रोड दाखवला. आता डायरेक्ट हायवेला आम्ही परत जॉईन होतो ट्रॅफिकच्या पुढं. सगळं जंगलच आहे इकडं, वावरात ना आम्ही. ठीक आहे का? आम्ही आता सुरतच्या पुढे आता कोणतं गाव आहे? कोसंबा इथं थांबलोय CNG भरण्यासाठी. इथून पुढं अहमदाबाद डायरेक्ट. छान पंप आहे, गर्दी वगैरे अजिबात नाही. केसांचा अवतार बघ कसा झालाय. आम्ही आता थांबलो इथं जेवायला डिनर. रोड चांगला होता त्यामुळे एकदम मस्त डिस्टन्स कव्हर झाले. आता इथून अहमदाबाद मला वाटतं काहीतरी 70-80 किलोमीटर राहिले. 70 किलोमीटर. तर बघू आता अहमदाबादला जाऊन स्टे करायचा विचार आहे. सकाळी लवकर उठून पुढे निघता येईल. बघू जेवण जरा सांगतो इथं कसं जेवण होतं वगैरे. फूड कोर्ट मध्ये जेवायला काहीच नव्हतं. आम्ही निघालो पुढे. आपण CNG भरतो लगेच फूड कोर्टच्या पुढे आल्यावर. हा स्वप्नील, कशी चालली ट्रिप? किरण ट्रिप कशी चालली? छान चाललेली आहे. तर जेवायचं भूक खूप लागली पण आता. आता इथं हॉटेल काश्मीरला थांबलोय. बघू आता इथं जेवण मिळतंय का. एवढी भूक लागली आहे आता काय माहिती. केलं चालू? हो. अहमदाबादमध्ये एंट्री झालेली आहे. तसं आता बस 15-20 मिनटात आम्ही हॉटेलला पोहोचून तर झोपणार. पहिल्या दिवशी भरपूर डिस्टन्स कव्हर केलं, चांगलं वाटलं जरा. अहमदाबाद स्टेशन छान दिसतंय रात्रीचं. छान केलं एकदम.